नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजे फायनली उर्वशी आणि नागेश्वर यांचा पर्दाफाश रुद्रच्या समोर होणार आहे। तर त्याही पेक्षा मोठी गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे उर्वशी आणि सावीची वाट लागणार आहे। त्यांनी जे काही कारस्थान रचलेलं होतं गिरिजाच्या विरोधात, ते त्यांच्याच अंगलट येणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। इकडे नागेश्वर हा प्रभासकडे आलेला असतो आणि प्रभासला म्हणत असतो की अरे प्रभास, उठ लवकर, सांग मला कुठं आहे ती पोरगी, वारसदार पोरगी कुठं आहे, मला कळलं पाहिजे तिच्याबद्दल, असं म्हणत नागेश्वर हा प्रभासला उठवत असतो। परंतु प्रभास काही तिथे उठायला तयार नसतो। तेवढ्यातच उर्वशी तिथे येते आणि उर्वशी विचारू लागते की दादासाहेब काय करताय तुम्ही इथे, राहू द्या, सोडा त्याला, ते नाही महत्वाचं, तुमच्या लक्षात येत नाहीये काय चाललंय ते। अहो, ती काल आलेली 1.5 दमडीची पोरगी आपल्या डोक्यावर चढून मिरे वाटायला लागली। दादासाहेब म्हणतात, घरातलं काय ते तुम्हाला सांगितलंय ना मी बघायला, मग ते माझ्याकडे कशाला घेऊन येताय। तेव्हा उर्वशी सांगू लागते की अहो दादासाहेब, तुमच्या लक्षात येत नाहीये काय झालंय ते। दादासाहेब विचारतात की काय झालंय नक्की बोला। तेव्हा मात्र उर्वशी सांगायला सुरुवात करते की दादासाहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपर्यंत जे घडलेलं नाही ते होणार आहे। कारण तिने रुद्रला तिच्या जाळ्यात ओढण्याचा एकही प्लॅन सोडलेला नाही, एकही डाव ती सोडत नाही आणि आपण मात्र तिच्याकडे पाहत राहतोय, असं इकडे दादासाहेबांना उर्वशी सांगत असते। तेव्हा दादासाहेब विचारू लागतात की काय झालंय नक्की सांगा मला। आणि मग उर्वशी सांगायला सुरुवात करते, आत्ता तिने रुद्राच्या मदतीने एक डाव आखलेला आहे आणि तो म्हणजेच की तिने तुमची ॲनिव्हर्सरी करायचं ठरवलेलं आहे। कारण हे सगळं जे काही चाललेलं आहे ना, हे सगळं तिचं जाणून बुजून चाललेलं आहे, हे लक्षात येतंय, असं इकडे दादासाहेबांना ती सांगत असते। दादासाहेब म्हणतात, काय आम्हाला कळलं कसं नाही तिनं हा डाव आखलेला, आणि आमच्या लक्षात कसं काय आलेलं नाहीये, हे सगळं काय झालंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं दादासाहेब उर्वशीला विचारू लागतात। उर्वशी म्हणत असते, हे बघा दादासाहेब, मला यातलं काही माहिती नाहीये, पण जे काय घडत आहे ते खूप भयानक घडत आहे। कारण तुम्हाला देवदर्शनाला पाठवायचं, त्यानंतर हे सगळं प्लॅनिंग तिने रुद्रच्या मदतीने केलेलं आहे। आता मात्र दादासाहेबांची वाट लागते, त्यांना कळायचं बंद होतं हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे, याचीच बेरीज त्यांना लागत नसते। आणि नेमकं हे सगळं ऐकलेलं असतं ते या प्रभासने। तर हे म्हणत असतात की आता तिला सोडायचं नाही, आता तिला लवकरात लवकर संपवायचं आहे। प्रभास उठतो आणि म्हणू लागतो की तिला संपवणं शक्यच नाही, आणि तो म्हणतो की मी लवकरच तिला सांगणार आहे, तीच या घरची वारसदार आहे, हे सगळं जे काय आहे वैभव ते तिचं आहे, हे मी तिला सांगणार आहे, असं इकडे प्रभास बोलत असतो। आणि तेव्हा मात्र इकडे गिरीजा आता किचनमध्ये असते। रुद्र NGO मध्ये गेलेला आहे, त्याचं काम आहे म्हणून। तर गिरीजा इकडे विचार करत असते आणि मग गिरिजाकडे आलेली आहे ती उर्वशी। उर्वशी म्हणू लागते, काय चाललंय नक्की, आज काय प्लॅन आहे। तेव्हा ती म्हणते, अहो आत्तेसे सासूबाई, तुम्ही विसरलात का, अहो दादासाहेब आणि आईसाहेबांची ॲनिव्हर्सरी आहे 30वी, म्हणलं याच्या आधी कधी सेलिब्रेट केली गेली नाहीये ना, आता करूया आपण, आता आपण कसं आहोत ना, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, म्हणून आम्ही विचार केला की त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याचं, म्हणून रुद्र आणि मी आम्ही दोघांनीही ठरवलेलं आहे। हे ऐकल्यानंतर खरं तर उर्वशीला खूप राग आलेला असतो। उर्वशी म्हणत असते, पण हे सगळं कशासाठी, पण काय गरज होती हे सगळं, याच्या आधी तर कधी झालेलं नाहीये हे सगळं। ते ऐकल्यावर गिरिजा म्हणते, म्हणून तर ठरवलं ना, याच्या आधी कधी गेलेलंच नाहीये ते सगळं, म्हणून विचार केला की आत्ता त्यांची ॲनिव्हर्सरी करूया, त्यांनाही छान वाटेल ना, असं गिरिजा स्पष्टपणे सांगत असते। त्याचवेळी उर्वशी म्हणते, असं आहे का, अगं पण एक प्रॉब्लेम झालाय, आता तू पाहुणे वगैरे बोलवले असतील ना यासाठी। तेव्हा गिरिजा म्हणते, हो ना, येणार आहेत, अगदी मोजके, जास्त नाहीत बोलवलेले। तेव्हा उर्वशी म्हणते, अगं मग घराची साफसफाई वगैरे करावी लागणार आहे, ती कोण करणार। तेव्हा ती म्हणते, हो बरोबर आहे, बरं झालं ते सासूबाई तुम्ही मला सांगितलं, माझ्या लक्षातच नव्हतं। मग ती म्हणते की नाही, घरातले नोकर सुट्टीवर गेले, त्यांना सुट्टी हवी होती, मी त्यांना सुट्टी दिलेली आहे। मग गिरिजा म्हणते, ठीक आहे मी करते। मग गिरिजा मॉप घेऊन येते आणि लादी पुसायला घेते। तेव्हा सावी आणि उर्वशी दोघीही तिथं असतात। तेव्हा सावी आणि उर्वशी आता गिरिजाला सांगू लागतात की इथे कचरा आहे, इथले साफ कर, तिथे कचरा आहे, तिथं साफ कर, असं त्या गिरिजाला सांगत असतात। गिरिजा म्हणते की हो, आणि मग उर्वशी म्हणते की तो मॉप जो आहे ना, तो जरा खराब झालाय ग, किती घाण झालाय बघ बरं, तो मॉप दुसरा आण बरं, तरच सगळं छान होईल, नाहीतर कसं वाटेल सांग बरं, लोक घरी आलेत आणि हे कचरा वगैरे असा सगळा, ते चांगलं वाटणार नाहीये ना, त्यामुळं काय कर माहितीये का, तो जो मॉब आहे ना तो दुसरा घेऊन ये, असं गिरिजाला मुद्दामहून सांगितलं जातं।
गिरिजा म्हणते की हो आणते मी, असं म्हणत गिरिजा आता दुसरा मॉब आणायला जाते. आणि मग मात्र गिरिजा ज्या पद्धतीने हे सगळं करत असते ते मात्र गिरिजाला चांगलंच माहिती असतं. कारण हे सगळं जाणून बुजून करणाऱ्या कोण आहेत हे सुद्धा गिरिजाला माहिती आहे. आणि गिरिजा मॉब घेऊन येते आणि त्याच वेळी मॉब घेऊन आलेल्या गिरिजाला पाडण्यासाठी हा सगळा डाव चाललेला असतो हे गिरिजाच्या लक्षात येतं. गिरिजा मॉब घेऊन येते, तिथं सगळं साबणाचं पाणी पसरलेलं असतं आणि त्या साबणाच्या पाण्यावरती गिरिजाचा पाय घसरतो आणि गिरिजा पडते. आता गिरिजा खाली पडलेली आहे तर या दोघीजणी तिथे पाहून तिच्याकडे हसत असतात. त्यांना मजा येत असते की चला म्हणजे सुंटे वाचून खोकला गेलेला आहे, हिची मस्ती जिरली ना मग झालं. तेवढ्यात रुद्र तिथे येतो. गिरिजा म्हणते रुद्र येऊ नका इकडे तुम्ही, अहो इथे घसरणं झालंय आणि तुम्ही इथे आलात तर त्रास होईल तुम्हाला, त्यामुळे इथे येऊ नका असं गिरिजा रुद्रला सांगत असते. पण रुद्र म्हणतो की आलो मी तुम्हाला मदत करायला येतोय, असं म्हणत रुद्र आता तिथे येऊ लागतो. आणि जेव्हा रुद्र तिथे येतो रुद्रचाही पाय घसरतो आणि रुद्र आणि गिरिजा दोघंही आता एकमेकांच्या मिठीत. गिरिजा म्हणते रुद्र मी तुम्हाला सांगत होते ना तुम्ही येऊ नका इथे, तुम्ही ऐकलं नाही, बघितलं ना काय झालं हे सगळं. तेव्हा रुद्र म्हणतो थांबा थांबा सावकाश, असं म्हणत रुद्र सावरायला सुरुवात करतो. आणि गिरिजा म्हणते बघितलं ना मी तुम्हाला म्हटलं होतं ना इथे येऊ नका, इथे घसरणं झालेलं आहे, पडाल तुम्ही. आणि सावी आणि उर्वशी दोघीही पाहतच राहतात. त्यांचा डाव तर त्यांच्यावरच उलटलेला असतो आणि त्या दोघीजणी चांगल्याच तोंडावरती पडलेल्या असतात. कारण रुद्रने तर त्यांची वाट लावणार असतो. कारण एकतर आता पहिली गोष्ट म्हणजे घडली अशी की गिरिजा ही रुद्रच्या मिठीत आली, त्यामुळं त्या दोघीजणी तोंडावर पडलेल्याच आहेत. कारण त्यांना असं वाटलेलं की चांगली तोंडावर पडेल, परंतु रुद्र तिथे येतो, गिरिजाला सावरतो. आणि मग उर्वशी आणि त्याचबरोबर सावी दोघीही तिथे येतात. उर्वशी आणि सावी तिथे आलेले असतात. तेव्हा गिरिजा तिथं असते. रुद्र म्हणतो की बरं झालं आत्या तू आलीस, अगं बघितलं ना घरी आज फंक्शन आहे आणि गिरिजा त्या साबणाच्या पाण्यावरून खाली पडलेत. आपल्या घरातले नोकर आहेत ना त्यांना बोलव आणि हे सगळं साफ करून घे. कसं आहे हे सगळं जर साफ नाही झालं तर आबासाहेब माहिती आहे ना कसे आहेत, त्यांना ते अजिबात नाही आवडणार, असं रुद्र सांगू लागतो. तेव्हा ती म्हणते की अरे पण घरी कोणी नाही आहे. मग तो म्हणतो की बघ ते नवनाथ अनिल कुठे आहेत त्यांना बोलव, नाहीतर तुम्ही दोघीजणी ते करून घ्या. गिरिजाला काय ते करायला जमणार नाही आहे, कारण गिरिजा पडलेल्या आहेत आणि आत्ता जर त्यांनी हे सगळं करायचं ठरवलं तर त्यांना त्रास होईल. आणि संध्याकाळी परत घरातली कामं आहेत, लोक येणार आहेत, पाहुणे रावळे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर जर त्या अशा राहिल्या तर ते चांगलं नाही वाटणार ना. त्यापेक्षा ना तुम्ही दोघीजणी ते आवरून घ्या, असं इकडे रुद्रने सांगितलेलं असतं. तर इकडे नागेश्वर आता आलेला आहे देवकीकडे. तो देवकीला म्हणत असतो की देवकी एक गोष्ट लक्षात ठेव, सांग मला पत्ता कुठे आहे, तू बोलायलाच तयार नाही आहे. तेव्हा ती म्हणते मला नाही माहिती. तेव्हा तो म्हणतो त्यावेळेस पण माझा जीव जाडला होता तुझ्यावर, म्हणून तुझ्या मागे लागलो होतो माझ्याशी लग्न कर, पण तू माझं ऐकलंच नाही आहे. तू त्या अंगदशी लग्न केलं, पैशाकडे बघितलंस ना तू, पण बघितलंस ना काय झालं, तो गेला मरून. आणि आता तुझं काय, तू राहिली तशीच. राणीसारखं राज्य केलं असतंस, माझ्याशी लग्न केलं असतंस तर, पण तू काय ऐकलं नाही आहे ना, कारण तुला ते ऐकायचं नव्हतं. तर ती म्हणत असते तुझ्यासारख्या राक्षसाशी लग्न करण्यापेक्षा जीव देणं मी पसंत करेन, कारण मला ना तुझ्यामध्ये ना इंटरेस्ट आणि ना तुझी लायकी, असं ती सांगते. तेव्हा मात्र इकडे नागेश्वर पुन्हा चिडलेला असतो आणि तिला खानदेशी कानाखाली ओढतो. ती म्हणत असते की बरोबर आहे, कारण तू हेच करू शकतो, राक्षस आहेस तू, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणत असतो की तोंड बंद कर. आणि तेवढ्यातच फोन येतो रुद्रचा फोन आल्यावर आता मात्र नागेश्वरला कळायचं बंद होतं. नागेश्वर म्हणत असतो की काहीही झालं तरीही चिरंजीवांना हिचा आवाज ऐकायला जाता कामा नये, हिचं तोंड बंद कर, असं म्हणत नागेश्वर आता त्याच्या माणसाला तिचं तोंड बंद करायला सांगतो. आता मात्र घडलेलं असतं ते म्हणजे रुद्र सांगत असतो की आबासाहेब NGOमध्ये या, तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे माझं, तुम्ही या इथे. आता ह्या दोघींची मात्र वाट लागलेली आहे. ह्या दोघीजणीही आता मस्त एन्जॉय करणार असतात गिरिजाबद्दल हे करून, परंतु इथे वाट लागते ती त्या दोघींचीच. कारण रुद्रने सांगितलेलं असतं नोकरांना तर स्वतःहून सुट्टी दिलेली आहे, त्यामुळं नोकर माघारी यायचा प्रश्नच नसतो. आता ह्या दोघीजणी मॉब घेऊन दोघीही फरशी पुसत असतात. तर इथे सावीला खूप राग आलेला असतो. सावी म्हणत असते की कधी मी झाडू हातात घेतला नव्हता, पण आज मॉब हातात घेऊन फरशी पुसायची वेळ माझ्यावरती आलेली आहे. तेवढ्यात गिरिजा तिथे येते आणि गिरिजा म्हणते की आत्ते सासूबाई, तुम्हाला एक सांगायचं होतं, ते जे ते कोपरा आहे ना सावी, तो नीट साफ करून घ्या.
आबासाहेब आले किंवा कोणी आलं आणि ते जर त्यातून पडलं तर आबासाहेबांचा राग माहिती आहे ना. आणि कसे माझ्यावरती आबासाहेब चिडणारच नाही. जरी आबासाहेब मला काय म्हटले तर रुद्र माझी बाजू घेणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे, कारण हे काम रुद्राने तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामुळं हे सगळं जे काय आहे ना ते नीट साफ करून घ्या, नाहीतर आबासाहेबांच्या रागाला तुम्हाला सामोरं जावं लागेल, असं गिरिजाने सांगितलेलं असतं. आणि चांगलीच भीती या दोघींनाही घातलेली असते. आता या दोघीजणी पाहत असतात गिरिजा यांच्यावर ऑर्डर सोडत आहे आणि या दोघी मात्र अगदी नोकरासारखं आता काम करत आहेत. तेव्हा तर उर्वशी म्हणत असते की मी कधी काय रोज कामं करते का. सावी म्हणते तुझ्यामुळे झाले मावशी हे सगळं, तुझे प्लॅन फ्लॉप होतात आणि हे सगळं असं अंगलट येतं, असं सावी सांगू लागते. इकडे रुद्र म्हणत असतो की आईसाहेब थांबा हो, थोडं थांबा. अहो कळेल तुम्हाला, कसं आहे तुम्ही येता ते कार्यक्रमासाठी वगैरे येता, असं कधीतरी येणं होतं. आता तुम्ही आज आलेलात आहात NGO मध्ये, तर थांबा ना, बघा ना तुमचा मुलगा काय काम करतो, कसं काम करतो, असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्यांच्या NGO मधल्या मावशींना सांगतो की 2 कडक चहा. इकडे गिरिजाने आता सगळं छान असं डेकोरेट करायचं ठरवलंय आणि डेकोरेशनसाठी तिने विशाखा आणि त्याचबरोबर श्रीमंतला बोलवलेलं असतं. श्रीमंत आणि विशाखा दोघंही तिथे आलेले असतात. ते दोघंही काम करत असतात. सावी आणि उर्वशी दोघीही आता चांगली लादी वगैरे पुसून घरातली कामं करून तिथं पोहोचलेले असतात आणि त्या दोघीही तिथं असतात. तर विशाखाला गिरिजा म्हणत असते की तिथलं ते हे दे ग मला, पण विशाखा म्हणते की हो थांब. आता मात्र विशाखाला तिने सांगितलेलं असतं, पण विशाखा काही ते देऊ शकत नाही. आणि मग स्वतः सावी तिथे येते आणि म्हणते मी देते. आणि सावीने येऊन ती सेलोटेप जी आहे ती इकडे गिरिजाच्या हातात दिलेली असते. तेव्हा उर्वशी म्हणत असते काय चाललंय हे सगळं, तुला पण करायचंय का. ती म्हणते हो, मगाशी ते काम केलं, आता करू दे नाही, रुद्राच्या नजरेत यायचं असेल तर हे काम मला करावंच लागणार आहे, असं सावी सांगत असते. प्रभास इकडे उठलेला असतो. प्रभास म्हणत असतो की मला जाऊन गिरिजाला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागणार आहेत, ती या घरची खरी वारसदार आहे, हे तिला कळलंच पाहिजे, असं इकडे प्रभासच्या डोक्यात सुरू असतं. आणि प्रभास त्याबद्दल विचार करत असतो. तो उठून बाहेरही आलेला असतो आणि इकडे गिरिजा श्रीमंत सगळेजण मिळून काम करत असतात. डेकोरेशन छान पद्धतीने करण्याची तयारी करत असतात. आणि इकडे श्रीमंत आणि विशाखा हा केक व्यवस्थित ठेवलाय ना, म्हणजे त्यांना कट करता येईल ना. तेव्हा ती म्हणते काय सोपं आहे, इथं दोघांनी उभं राहायचं आणि त्याचा हात पकडते आणि म्हणते की असं करायचं. आणि तो म्हणतो काय. दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. आणि त्याचबरोबर इकडे आता सगळे पाहुणे आलेले असतात. त्यांचं स्वागत करत असते उर्वशी आणि त्यांना सगळ्यांना सांगत असते की कसं आहे, मी याच्या आधी विचार केला होता, पण आबासाहेबांना ह्या गोष्टी आवडत नव्हत्या ना, म्हणून त्यावेळेस मी काही केलेलं नाही आहे. पण आता मुलांनी ठरवलं आहे तर म्हटलं करून घ्यावं, मुलांना पण बरं वाटेल ना तेवढंच, म्हणून हा विचार केला. आणि मग हा सगळा घाट घातलेला आहे. घरामध्ये सुंदर असं डेकोरेशन आहे, सगळेजण जमलेले आहेत आणि त्याचबरोबर लाईट ऑफ झालेले असतात, कारण गिरिजा आणि रुद्रचं हे प्लॅनिंग असतं. श्रीमंतला सांगितलेलं असतं की लाईट कधी ऑन करायच्या माहिती आहे ना, तेव्हा तो म्हणतो हो, केक कटिंगच्या वेळेस ऑन करायच्या. आता गिरिजा आणि रुद्र दोघंही पाहत आहेत आणि नेमकं त्याच वेळेस आता रुद्र घेऊन आलेला असतो. आणि मग आबासाहेब म्हणतात लाईट कशा गेल्या, आता मग मी फोन करतो, असं आबासाहेब सांगू लागतात. तेव्हा रुद्र म्हणतो आज जाऊन बघूया तरी काय झालंय, आणि आत घेऊन येतो. सगळ्या लाईट ऑफ असतात. सगळेजण हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून आबासाहेबांना म्हणजे नागेश्वर आणि त्याचबरोबर वासंती या दोघांनाही शुभेच्छा देत असतात. त्याचवेळी प्रभास येऊन गिरिजाच्या कानाजवळ असतो. प्रभासला माहीतच नाही आहे की काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर प्रभासला या गोष्टीची जाणीवच नाही आहे की इथे काय होणार आहे, अचानक लाईट ऑन झालं तर काय प्रॉब्लेम येईल, हे त्याला काही लक्षात आलेलं नसतं. आणि प्रभास मात्र येऊन गिरिजाच्या कानाजवळ म्हणत असतो की मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि महत्त्वाचं आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा गिरिजा म्हणते बोला. आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अचानक लाईट्स ऑन होतात. लाईट्स ऑन झालेल्या आहेत आणि प्रभास हा सगळ्यांच्या समोर तिथं दिसत आहे. तेव्हा नागेश्वर ओरडतो प्रभास, आणि त्यानंतर उर्वशीची जी रिॲक्शन असते ती पाहण्यासारखी असते, कारण उर्वशी धावतच जाते आणि प्रभास काकांची कॉलर पकडते आणि म्हणू लागते तू तर कोमात होता, तू बाहेर कसा आला आणि कधी बाहेर आला कोमातून, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. खरं तर तिला आनंद व्हायला पाहिजे होता, तिचा नवरा बरा झालेला आहे, पण इथे तिला दुःख झालेलं असतं. आणि मग ती जाऊन कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारू लागते. इकडे मात्र सगळेजण पाहत असतात. आणि त्याचबरोबर आता नागेश्वर येतो आणि प्रभास मित्रा तू बरा झालास, बरं वाटतंय मला, असं म्हणत नागेश्वर बोलायला सुरुवात करतो. म्हणजे ही नागेश्वरची सुद्धा सगळी नाटकं असतात
हे तर माहितीच आहे, कारण नागेश्वर कसा आहे याबद्दल काही वेगळं सांगायलाच नको आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नागेश्वर ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असतो, नागेश्वर ज्या पद्धतीने हे सगळं कांड करत असतो, हे मात्र पाहण्यासारखं असतं. आता नागेश्वर आणि उर्वशी दोघंही प्रभासच्या रूममध्ये गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर प्रभासच्या रूममध्ये ते दोघंही प्रभासला जाब विचारू लागतात की सांग, कुठं आहे ती 12,000 पोरगी, तुलाच माहिती आहे, तुला जर तुझा जीव प्यारा असेल तर सांग. आणि नेमकं त्याचवेळी रुद्र आणि गिरिजा तिथं पोहोचलेले आहेत आणि त्या दोघांनी पाहिलेलं आहे की हे प्रभासला दम देत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.